तर अजितदादा भाजपच्या घोटाळ्याच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात अपघात झाला असं वक्तव्य संजय राऊतांनी राज्यसभेत केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही यावेळेला राऊतांनी केलेली आहे। अजित पवार के ऊपर 70,000 करोड़ के सिंचाई घोटाले का आरोप किया था आपकी सरकार ने। 15 जनवरी को अजित पवार जी ने एक बयान दिया था। 15 जनवरी को अजित पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था। आप संसद के बाहर क्या कहा था कि अगर आप सिंचाई घोटाले का आरोप करते हो, ये विषय नहीं है, सिंचाई घोटाले का आरोप करते हो तो सिंचाई घोटाले का पैसा हमने नहीं खाया है। भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। उसकी जांच होनी चाहिए और ये जांच इस तरह से होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट ज्युडिशियल इंक्वायरी होनी चाहिए। संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये मगाशी असं म्हटलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती। मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे। पूर्वी कुठे काही मीडियामध्ये असं आलं हे मला काही कल्पना नाही। आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे तिघे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार चालवत होते, त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं काय ते कोण काय करेल असं मला तरी काय वाटत नाही। मी नेहमी सांगतो त्याच्याबद्दल, मला काही फार घाण बोलता येत नाही, चुकीचंही बोलता येईल। खरं म्हणजे त्यांनी असं बोलू नये, म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं काय त्यांचं। मला असं वाटतं की एवढा मोठा अपघात झालेला आहे, एवढं मोठं दुःख झालेलं आहे महाराष्ट्र सगळं, आणि त्या बाबतीत त्यांनी पुन्हा पुन्हा फाईल काढायचा विषय झाला, फाईल काढल्यामुळे अपघात झाला, पण त्याचं म्हणणं काय। मला वाटतं कृपा करून त्यांनी असं बोलू नये, या बाबतीत तरी बोलू नये, अपघाताच्या बाबतीत तरी बोलू नये। तर संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। बेताल वक्तव्य करून त्यांचा पक्ष संपला असं विखेंनी म्हटलं। दादांच्या अपघाताच्या चौकशीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। अपघाताच्या चौकशीची विनंती स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। जे अपघाताची कारण काय, तर त्याच्यामध्ये आता काही मंडळी काही वेगळ्या शंका व्यक्त करतात, त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही। जयराव सारख्या माणसांनी ठीक आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेळ आहे, परंतु अशी बेताल वक्तव्य करण्यामध्येच त्यांचं खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे। तर विमान अपघाताबाबत अमोल मिटकरींच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। विमान अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी, खडसेंनी ही मागणी केली आहे। विमान अपघाताला 6वा माणूस यावेळेला कोण आणि तो कुठे गेला असं देखील एकनाथ खडसेंनी विचारलं। अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे। त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली। पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं, की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, पण तो कागद एकही जळालेला नव्हता। की शंकेला वाव न ठेवता या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे।